भीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः. भीष्म म्हणाले, जो मनुष्य जगाचा स्वामी, देवांचा देव, अनंत आणि पुरुषोत्तम अशा भगवान विष्णूंची त्यांच्या सहस्रनामांनी सतत स्तुती करतो आणि भक्तिभावाने त्यांचे स्मरण करतो, तो सदैव उन्नत आणि कल्याण प्राप्त होतो. तमेव चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषमव्ययम् ध्यायन् स्तुवन् नमस्यंश्च यजमानस्तमेव च. त्या अविनाशी परमपुरुषाचीच मनुष्याने नित्य भक्तिभावाने पूजा करावी, त्याचे ध्यान करावे, त्याची स्तुती करावी, त्याला नमस्कार करावा आणि त्याचीच उपासना करावी. अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखातिगो भवेत्. ज्यांना ना आरंभ आहे ना अंत अशा भगवान विष्णूंची, सर्व लोकांचे महान ईश्वर असलेल्या, संपूर्ण विश्वाचे नियमन करणाऱ्या लोकाध्यक्षांची जो मनुष्य नित्यस्तुती करतो, तो सर्व दुःखांच्या पलीकडे जातो. ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवम्. जे ब्रह्मविद्येचे रक्षण करणारे, सर्व धर्मांचे ज्ञाता, लोकांचे कीर्ती वाढवणारे, संपूर्ण जगाचे स्वामी, महान आणि अद्भुत स्वरूप असलेले, तसेच सर्व प्राणीमात्रांच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहेत, अशा भगवान विष्णूंचे स्मरण व स्तवन करावे. एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैरर्चैर्नरः सदा. माझ्या मते अर्थात पितामह भीष्मांच्या मते सर्व धर्मांमध्ये हा धर्म सर्वश्रेष्ठ आहे. मनुष्याने भक्तिभावाने कमळासारखे नेत्र असलेल्या भगवान पुंडरीकाक्ष अर्थात विष्णू यांची नेहमी स्तोत्रांनी पूजा करावी.